नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. मंडळी, सध्या पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. भगवान शिवांची आराधना, पूजा, जप, अभिषेक आणि विविध धार्मिक सेवा या महिन्यामध्ये केल्या जातात. आणि या श्रावण महिन्यातील पहिला शनिवार देखील विशेष मानला जातो. शनिवार म्हटलं की आपल्या मनामध्ये शनिदेव आणि हनुमानजीचे स्मरण होते. धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी शनिदेवाची तसेच मारुतीची भक्ती केल्याने शनीशी संबंधित अडचणीपासून संरक्षण मिळावं यासाठी अनेक भक्त श्रद्धेने पूजा आणि उपवास करतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणातील पहिल्या शनिवारी पिंपळ वृक्षाजवळ करायचा एक सोपा धार्मिक उपाय सांगणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला फार काही खर्च करायचा नाही किंवा मोठी पूजा करायची नाही. फक्त साध्या वस्तू घेऊन श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय नेमका कसा करायचा, पिंपळाच्या झाडाला काय अर्पण करायचं, कोणता मंत्र म्हणायचा आणि घरच्या मध्ये आलेल्या पिंपळाच्या पानाचं पुढे काय करायचं, ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला आता जाणून घेऊया उपाय नेमका कसा करायचा. मंडळी, आपल्या धार्मिक परंपरेमध्ये पिंपळ वृक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांना वृक्षामध्ये अद्वितीय म्हणजे वृक्ष असलेले सांगितले आहे, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे पिंपळ वृक्षाची पूजा ही भक्ती आणि श्रद्धेने केली जाते. विशेषतः शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाजवळ दिवा लावणे, जल अर्पण करणे किंवा प्रार्थना करणे अशी परंपरा अनेक ठिकाणी आढळते. यामागे शनिदेव, पितर आणि देवदेवतांशी संबंधित विविध धार्मिक मान्यता आहे. म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडथळे येत असतील, काम वारंवार रखडत असतील आणि आर्थिक अडचणी जाणवत असतील किंवा मनामध्ये एखादी इच्छा बऱ्याच दिवसापासून असेल तर ती पूर्ण उपाय होत नसेल तर श्रद्धेने करू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे हमखास चमत्कार किंवा धार्मिक हमी म्हणून पाहू नका. आता जाणून घेऊया या उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे. यासाठी सर्वप्रथम एक स्वच्छ लोटा घ्या. त्यामध्ये पाणी घ्या. या पाण्यामध्ये एक चिमूटभर काळे तीळ, थोडेसे उडीदाचे दाणे, शक्य असल्यास थोडेसे गंगाजल घाला. त्यानंतर त्यामध्ये गुळाचा एक छोटासा खडा टाका. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा एक छोटासा दिवा घ्या. मातीची पंती असेल तर उत्तम. त्यामध्ये मोहरीचे तेल घालून कापसाची वात लावा. मोहरीचं तेल उपलब्ध नसेल तर घरात उपलब्ध असलेले साधं तेल वापरू शकता. त्यासोबत हळद, कुंकू, अक्षता, फूल घ्या. आता या सर्व वस्तू घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जा. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम मन शांत करा आणि भगवान शिव, शनिदेव आणि हनुमानची स्मरण करा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळाजवळ दिवा प्रज्वलित करा. दिवा लावताना विशेष काळजी घ्या. झाडाला किंवा आजूबाजूच्या परिसरात आग लागणार नाही याची काळजी घ्या आणि शक्यतो सुरक्षित जागेत दिवा ठेवा. त्यानंतर लोट्यामध्ये तयार केलेले जल पिंपळ वृक्षाला अर्पण करा. जल अर्पण करताना श्रद्धेने हा मंत्र म्हणू शकता. ओम वनस्पतये नमः मंत्र म्हणत शांतपणे जल अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या खोडाला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करा. आता पिंपळ वृक्षाला श्रद्धेने 3 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा करताना तुम्ही ओम आत्म्यश्च नमः किंवा ओम वनस्पतये नमः या मंत्राचा जप करू शकतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मनातील इच्छा आणि अडचणी भगवानांच्या चरणी सांगा. तुमच्या कुटुंबात सुखासाठी, आरोग्यासाठी, शांतीसाठी, योग्य मार्गाने प्रगती होण्यासाठी मनापासून प्रार्थना करा. मंडळी, इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते. फक्त एकदा उपाय केला म्हणजे सर्व समस्या लगेच संपतील असं नाही. आपली श्रद्धा, चांगले कर्म, मेहनत, योग्य प्रयत्न, योग्य सोबत धार्मिक साधना केली तर मनाला समाधान आधार मिळतो. आता या उपायातील पुढचा भाग पाहूया.
काही परंपरांमध्ये पिंपळाचं पान घरी आणून देवघरात ठेवण्याची पद्धत सांगितली जाते. जर तुम्ही हे करत असाल तर झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्या. शक्य असल्यास नैसर्गिकरित्या गळून पडलेले स्वच्छ पान वापरत आणि योग्य ते पान स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर एक छोट्या वाटीमध्ये हळद आणि थोडंसं पाणी घेऊन त्याचा गंध तयार करा. उजव्या हातात मानिका बोटाने त्या पानावर धार्मिक प्रतीक किंवा ओम लिहू शकतात. त्यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये स्वच्छ जागी ठेवा. त्या समोर धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवा. दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा आपल्या मनोकामनेची प्रार्थना करा. त्यानंतर पुन्हा शक्य असल्यास हनुमानचे व्रत किंवा हनुमान चालीसा म्हणू शकतात. तसेच श्रद्धेने हा मंत्र जप करू शकतात. ओम श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाकाबलाय नमो नमो नमो. हा मंत्र तुम्ही श्रद्धेने काही वेळ बोलू शकता. मंडळी, श्रावण महिन्यामध्ये केलेली शिवशक्ती जप, दान, सेवा आणि सत्कर्म यांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे शक्य असल्यास फक्त उपाय करण्यापेक्षा महिन्यात गरजू व्यक्तींना मदत करा, अन्नदान करा, प्राण्यांना अन्न पाणी द्या आणि आपल्या वागण्यात सकारात्मक आणण्याचा प्रयत्न करा. हेच कोणत्याही धार्मिक साधनेचे खरं सौंदर्य आहे. आता प्रश्न येतो, हा उपवास नेमका कोणत्या वेळेला करायचा? तुम्हाला सकाळी स्नान करून नित्यपूजा आटोपल्यानंतर हा उपाय करता येईल. सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी श्रद्धेने पूजा करू शकता. मात्र पिंपळ वृक्षाजवळ पूजा करताना स्थानिक परंपरा आणि सुरक्षिततेची काळजी घ्या. तसेच झाडाला इजा होईल अशा पद्धती काही करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या घरातील धार्मिक परंपरेनुसार सुतक किंवा इतर काही कारणामुळे पूजा करण्याची मनाई असेल तर त्या कुटुंबाला परंपरेचा आदर करा. महिलांनीही त्यांच्या कुटुंबात परंपरा आणि स्वतःच्या सोयीप्रमाणे धार्मिक विधी करावेत. मंडळी, श्रावणातील पहिला शनिवार हा श्रद्धा, भक्ती, सकारात्मक संकल्प करण्याचा एक सुंदर दिवस मानूया. पिंपळ वृक्षाची पूजा करताना आपल्या मनात एकच भावना असू द्या. देवा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे. आमच्या आयुष्यातील अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती दे आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे. ही प्रार्थना मनापासून केली तर मनाला नक्कीच समाधान येईल. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या हा छोटासा धार्मिक उपाय तुम्ही श्रद्धेने करू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारात ज्यांना व्यक्तींना श्रावणातील पूजा, धार्मिक उपायाची माहिती आवडली त्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपले चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या सण, उत्सव, व्रत, पूजा, धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडले राहा. तुमचा श्रावण महिना सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकतेने भरलेला जाओ. हीच भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव.